नमस्कार. माझ्या प्रिय मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींनो, सावधान. पुढचे 13 महिने तुमच्या आयुष्यात असा काही खेळ होणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जर तुमची रास मिथुन असेल तर नियतीने तुमच्यासाठी एक असा सापळा रचला आहे जो तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतो किंवा यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. जर तुम्ही आजची ही एक गुप्त चेतावणी दुर्लक्षित केली तर पुढच्या 13 महिन्यात तुमचे हसते खेळते आयुष्य विस्कळीत व्हायला वेळ लागणार नाही. हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठीच आहे ज्यांची ईश्वरावर अढळ श्रद्धा आहे आणि ज्यांना स्वतःचे नशीब स्वतःच्या हाताने बदलायचे आहे. जर तुमची श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. कारण तुमची ही एक सकारात्मक कॉमेंट तुमच्या आयुष्यातील संकटांच्या निवारणाची पहिली पायरी ठरणार आहे. ज्योतिषवाणी टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मिथुन राशीच्या लोकांनो, ज्योतिषाचा खरा धर्म केवळ भविष्य सांगणे हा नसतो, तर तुम्हाला येणाऱ्या वादळांची पूर्वकल्पना देऊन तुमच्या कर्मात योग्य बदल घडवून आणणे हा असतो. आज मी तुम्हाला अशा काही गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्याबद्दल पुढच्या 13 महिन्यात तुम्हाला प्रत्येक पावलावर सावध राहावे लागणार आहे, जेणेकरून भविष्यात तुम्ही मला हे म्हणू शकणार नाही की ताई तुम्ही आम्हाला आधी का नाही सावध केले. हा संपूर्ण अंदाज तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमची चंद्ररास माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या नावाच्या राशीनुसार किंवा लग्नानुसार सुद्धा हा व्हिडिओ नक्की पाहू शकता. मिथुन राशीच्या मित्रांनो, सध्याच्या ग्रहस्थितीचा विचार केला तर शनिदेव पुढच्या 13 महिन्यांसाठी तुमच्या कर्मस्थानात म्हणजेच 10व्या घरात ठाण मांडून बसले आहेत. शनिदेवांची ही स्थिती तुमच्या करिअरसाठी आरपारची लढाई ठरणार आहे. पण खरी परीक्षा इथेच सुरू होते. तुमच्या लग्नभावात देवगुरु बृहस्पती विराजमान आहेत. आता नीट ऐका, बृहस्पती हे ज्ञान, धन आणि धर्माचे कारक आहेत. तर तुमच्या राशीचा स्वामी बुध हा बुद्धी आणि वाणीचा राजा आहे. बुध सांगतो की बुद्धीने जग जिंकता येईल, पण जेव्हा गुरु आणि बुध यांचा हा मेळ बसतो तेव्हा तुमच्या मनात एक अनामिक भीती आणि नकारात्मकता घर करू लागते. पुढच्या 13 महिन्यात तुम्हाला असे वाटेल की मला अजून खूप काही शिकायचे आहे, मला प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम व्हायचे आहे. शिकणे चांगले आहे, पण या नादात तुम्ही ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचाराच्या अशा चक्रव्यूहात अडकाल जिथे बाहेर पडायचा रस्ता सापडणार नाही. तुम्हाला सतत वाटेल की जग माझ्या पुढे जात आहे आणि मी का मागे पडलो. हाच विचार तुम्हाला तुमच्या चालू असलेल्या नोकरी किंवा व्यवसायापासून दूर नेईल. तुमचे कामात मन लागणार नाही आणि तुम्ही अशा एका मानसिक तणावात अडकाल की तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर शंका येईल. लक्षात ठेवा, अतिशहाणपण नको तिथे वापरल्यास प्रगतीला खीळ बसते. बृहस्पती तुमच्या राशीत असल्याने तुमच्या स्वभावात प्रचंड दयाळूपणा येईल. तुम्हाला वाटेल की मी संपूर्ण जगाचे कल्याण करावे. पण पुढच्या 13 महिन्यात लोक तुमच्या याच भावनिक स्वभावाचा असा काही फायदा घेतील की तुम्ही थक्क व्हाल. तुम्ही लोकांच्या नजरेत चांगले बनण्याचा जितका प्रयत्न कराल तितकेच लोक तुम्हाला ट्रोल करतील किंवा तुमचे आर्थिक नुकसान करतील. त्यामुळे जास्त महात्मा बनण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. तुम्हाला जे काम दिले आहे ते प्रामाणिकपणे करा. स्वतःच्या मनाप्रमाणे अति चांगले करायला गेलात तर कर्जाच्या किंवा कायदेशीर कचाट्यात सापडाल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असे वाटेल की मला आता सर्व काही समजले आहे, मी खूप अनुभवी आहे. हा अहंकार तुम्हाला खड्ड्यात घालू शकतो. आपल्या क्षेत्रात सतत नवीन गोष्टी आत्मसात करा, पण मला सगळं येतं हा भ्रम बाळगू नका. विशेषतः पुढच्या काळात कोणालाही मुनफल्या सल्ले देत फिरू नका. तुम्ही दिलेला सोन्यासारखा सल्लाही लोक कचऱ्यासारखा फेकून देतील आणि उलट तुमचेच नाव खराब करतील. त्यामुळे शक्यतो मौन पाळा. सल्ला विचारला तरी तो अत्यंत विचारपूर्वक द्या. तुमचे कर्मक्षेत्र सध्या गुरुच्या छायेखाली आहे, त्यामुळे केवळ आणि केवळ कर्मावर लक्ष केंद्रित करा. कधी कधी तुम्हाला वाटेल की मी एकाच वेळी अनेक कामे करू आणि रातोरात श्रीमंत हो. पण सत्य हे आहे की अनेक ठिकाणी हात घातल्यामुळे तुमचे मूळ कामावरून लक्ष विचलित होत आहे. सध्या तरी एकाच गोष्टीवर पूर्ण ताकद लावा. जास्तीत जास्त दुसरे एखादे जोडकाम सोबत ठेवा, पण त्यापेक्षा जास्त व्याप वाढवू नका. लग्नस्थानी गुरु आहे आणि त्यावर राहूची वाकडी दृष्टी पडत आहे. त्यामुळे तुम्हाला विनाकारण राग येईल, चिडचिड होईल आणि तुमचा संयम सुटेल. ज्याचा स्वतःच्या मनावर विजय असतो त्यालाच यश मिळते. त्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचे तंत्र शिका. आता आपण वळूया शनिदेवांच्या प्रभावाकडे, जो तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. शनिदेव तुमच्या 10व्या घरात म्हणजेच कर्मस्थानात आहेत. शनिदेवांचे काम काय आहे? ते संभ्रम निर्माण करतात, कामात अडथळे आणतात आणि करिअरची दिशा भरकटवतात. शनी सध्या मीन राशीत आहे आणि गुरु तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीकडे नेऊ इच्छितो, पण शनी तिथे बसून तुम्हाला तुमच्या कर्मापासून दूर ओढण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच पुढच्या 13 महिन्यात कामात कोणताही संभ्रम ठेवू नका. जे काम करत आहात ते निष्ठेने करत राहा. जर तुम्हाला वाटत असेल की हे काम माझ्या दर्जाचे नाही आणि तुम्ही ते मध्येच सोडून दिले तर पुढच्या 13 महिन्यात तुमची मोठी आर्थिक हानी होऊ शकते. थांबा, इथेच एक मोठा रहस्यमय ट्विस्ट आहे जो तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतो. जर आतापर्यंतची माहिती तुम्हाला मनापासून पटत असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा.
कारण आता मी जे सांगणार आहे ते तुमच्या आयुष्यातील छुप्या शत्रूंना उघड पाडणारे ठरेल. शनिदेव तुमची प्रत्येक सेकंदाची मेहनत पाहत आहेत. ते तुम्हाला फळ देतील, पण त्यांची पद्धत संथ आहे. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्याचे गाजर दाखवणाऱ्यांपासून लांब राहा. शनी तुमच्या 8व्या घराचेही स्वामी आहेत. त्यामुळे जर तुम्ही कष्टाशिवाय करोडपती व्हायचा प्रयत्न केला तर तुम्ही भयंकर कर्जबाजारी व्हाल. मग नंतर हे कर्ज कसे फेडू यासाठी देवाकडे साकडे घालण्यात काही अर्थ राहणार नाही. तुम्हाला तुमच्या चालू कामावरच शंका येईल, पण हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला पाय घट्ट रोवून उभे राहावे लागेल. जो माणूस स्वतःच्या कामाचा आदर करत नाही त्याला यश कधीच गवसणी घालत नाही. शनिदेव तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करायला शिकवत आहेत. फक्त मैदानातून पळून जाऊ नका. पुढच्या काळात तुम्हाला तुमच्या सासरच्या बाजूची, वडिलांची किंवा कुटुंबाची एक मोठी जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. तुम्ही कदाचित या ओझ्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न कराल, पण शनिदेव तुम्हाला तिथेच अडकवतील. तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांनी दिलेले काम मुकाट्याने करा, आणि व्यवसाय करत असाल तर आपल्या चुका दुरुस्त करा. काम सोडून देणे हा पलायनवाद आहे. तुम्हाला वाटेल की मी इतकी मेहनत केली, माझ्यामुळे कंपनीचा नफा झाला, पण कोणी माझे कौतुक का नाही करत. लक्षात ठेवा, शनी नम्रतेचा देव आहे. कौतुकाची हाव सोडून द्या. तुमचे काम तुमचे नाव गाजवेल. जेव्हा तुम्ही प्रसिद्धीच्या मागे न धावता शांतपणे काम कराल तेव्हाच तुमची संपत्ती आणि मालमत्ता वाढेल. आता एक अतिशय गूढ गोष्ट, तुमच्या 9व्या भावात म्हणजे भाग्यस्थानी राहू बसलेला आहे. भाग्यस्थानी राहू म्हणजे तुमच्या नशिबावर पडलेली धुक्याची चादर. यामुळे तुमच्या वडिलांशी किंवा गुरूंशी विनाकारण खटके उडतील. तुम्हाला वाटेल की तुमचे मार्गदर्शक तुम्हाला चुकीचा रस्ता दाखवत आहेत. तुम्ही स्वतःला तुमच्या गुरूंपेक्षा मोठे समजण्याची घोर चूक कराल. हा राहूचा एक मोठा सापळा आहे. एकदा का तुम्ही तुमच्या गुरूंचा किंवा वडिलांचा आशीर्वाद गमावला की तुमची प्रगती तिथेच थांबेल. जिथे तुम्ही स्वतःला दीडशहाणे सिद्ध करायला जाल तिथेच तुमचा घात होईल. वरिष्ठांनी 4 शब्द सुनावले तरी ते शांतपणे ऐकून घ्या, कारण तुमच्या यशाची किल्ली त्यांच्याच हातात आहे. राहू तुम्हाला चुकीच्या मार्गाकडे किंवा भोंडूगिरीकडे आकर्षित करू शकतो. यश मिळत नाही म्हणून तुम्ही कोणा फसव्या तंत्रमंत्राच्या नादी लागाल, कोणाला लाच द्याल किंवा कमिशनच्या जाळ्यात अडकाल. शेवटी यात तुमची मोठी बदनामी आणि नुकसान ठरलेले आहे. कायद्याच्या किंवा सिस्टेमच्या विरोधात जाऊन कोणतेही पाऊल उचलू नका. राहूची दृष्टी तुमच्या 5व्या भावावरही आहे, ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमच्याकडे अफाट ज्ञान आहे, पण प्रत्यक्षात ते अर्धवट असेल. जुन्या परंपरा आणि वाडवडिलांचे सल्ले ऐका. आधुनिकतेच्या नावाखाली स्वतःची संस्कृती विसरू नका. तुमच्या 3ऱ्या भावात केतू बसलेला आहे. केतू म्हणजे डिटॅचमेंट, दुरावा. 3रे घर तुमच्या आत्मविश्वासाचे आणि संवादाचे असते. केतू तुम्हाला अशा लोकांशी जोडेल जे तुम्हाला आभासी स्वप्न दाखवतील. आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी करू, अशा भूलथापांना बळी पडू नका. स्वतःच्या अंगभूत कौशल्यावर विश्वास ठेवा. केतू तुमच्या वैवाहिक जीवनातही मिठाचा खडा टाकू शकतो. तुमच्या जोडीदाराबद्दल तुमच्या मनात विनाकारण संशय निर्माण होईल किंवा तुम्हाला बाहेरील व्यक्तीबद्दल आकर्षण वाटेल. हीच केतूची चाल आहे, तुमचे घर फोडण्याची. जुनी आणि विश्वासू नाती तोडून नवीन मृगजळाच्या मागे धावू नका. विशेषतः ज्यांचे घटस्फोट झाले आहेत त्यांनी नवीन जोडीदार निवडताना 10 वेळा विचार करावा. पुढच्या 13 महिन्यात तुमची शिस्त पूर्णपणे बिघडू शकते. सकाळी उशिरा उठणे, कामे पुढे ढकलणे असा आळस वाढेल. पण जर तुम्ही ही आळसाची साखळी तोडली तरच केतूचे अशुभ परिणाम कमी होतील. तुमच्यात प्रचंड अहंकार निर्माण होऊ शकतो. हा अहंकार तुमच्या सर्व सुखांचा नाश करेल. इतरांना मदत करणे चांगले आहे, पण दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका. मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींनो, आता वेळ आहे या सर्व संकटांवर रामबाण उपाय करण्याची. पुढच्या 13 महिन्यांसाठी हे उपाय तुमच्यासाठी ढाल बनतील. दररोज किंवा दर शनिवारी काळ्या कुत्र्याला प्रेमाने भाकरी किंवा बिस्किटे द्या. हा उपाय शनी आणि केतूच्या कोपाला शांत करतो. समाजातील दीनदुबळ्या लोकांची सेवा करा. कपाळावर दररोज शुद्ध पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. यामुळे राहूचा भ्रम नष्ट होईल आणि तुमची बुद्धी स्थिर राहील. दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. लक्षात ठेवा, ग्रह केवळ संकेत देतात, पण तुमचे सातत्यपूर्ण कर्म तुमचे नशीब पालटवते. पुढच्या 13 महिन्यात जर तुम्ही संयम, मेहनत आणि शिस्त पाळली तर हीच ग्रहस्थिती तुम्हाला शून्यातून सोन्याचे जग निर्माण करण्याची ताकद देईल. तुमच्या आयुष्यात एक अतिशय सकारात्मक आणि मोठा बदल होणार आहे. फक्त स्वतःवरील विश्वास ढळू देऊ नका. मला खात्री आहे की हे मार्गदर्शन तुम्हाला जीवनातील वादळातून सुखरूप बाहेर काढेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मोलाचा वाटला असेल तर तो तुमच्या मिथुन राशीच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या अशाच शक्तिशाली व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सकारात्मक रहा. धन्यवाद. नमस्कार.